सकाळचे साधारणतः 6 वाजलेत. 6 वाजून 10 मिनिटं झालेत. जास्त सांगू सकाळचे 4 वाजले. नको, 6 वाजून 10 मिनिटं झालेत आणि आमच्या ट्रिपची आम्ही आता सुरुवात करतोय. व्हिडिओ तर गाईज प्लॅन फसलेला आहे आपला. जायचं होतं सावळ्या घाटात आणि चाललोय कुठं शंतनू? मिल्की बार वॉटरफॉल. बघू कसं आहे ते. ट्रॅक बघा तुम्ही तोपर्यंत. शंतनू बांधलंय म्हणजे बरंच जायचं याला. एवढ्यासाठी बांधलं नसतं रे कोणी. आवाज आहे की या ठिकाणी फटले आहे. दोरी मग वाचला का आता तू? खरंच तर. अयो तू पाड पण मोबाईल पाडून दे. चल झाड आहे. रॅपलिंग करू. मोबाईल हात ठेवा. नाही पडत. नाही लागा भाई तुला सांगते अजून मोबाईल हात ठेव. तुझ्या होय का? चल हा श्रेयश तिथं पवत होतं तिथं.
अथक परिश्रम करून 2-3 वेळा पाण्यात पडून शेवटी आम्ही धबधब्यापर्यंत पोचलो आहे. पाऊस धारा मन फुलवून जाती सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती बऱ्याच लोकांना इथं आल्या वाटतंय की इथनं एक आता दिसणार नाही दुःख आल्यामुळं इथनं एक वॉटरफॉल जातोय. तो वॉटरफॉल बघून लोकांना वाटतंय की हा मिल्की बार वॉटरफॉल आहे आणि इथूनच माघार निघून जात आहेत. तर तसं नाही आहे मित्रांनो. इथून किमान 2 ते 2.5 तासांचा ट्रॅक करायला लागतोय आणि प्रॉपर ट्रॅक आहे. म्हणजे डोंगर उतरायचा आहे पूर्ण आणि तो ट्रॅक केल्यानंतरच तुम्ही मिल्की बारपर्यंत पोहोचताय. मिल्की बारच्या आधी पण एक धबधबा आहे. शंतनू नाव काय त्याचं त्याला काय नाव नाही पण असं 2 धबधबे आहेत. पण तरी प्रॉपर एक 2 तासाचा ट्रॅक मी म्हणू शकतो. म्हणजे तुम्ही जर असेल खूप प्रो लेवल तर तुम्ही करचाल का तसं. पण आमच्यासारखे असेल तर मिनिमम तुम्हाला 2 ते 2.5 तास लागू शकतात वरनं खाली येईपर्यंत. का जाईपर्यंतच तसं बाहेर गेलं तर. मिल्की वे नाव का पडलं सर? मिल्की वे नाव पडलंय कारण की तुम्ही जर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट बघितलं तर असं वाटतंय की ती दुधाची नदी वाहते. जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघचालच असं वाटतंय की दूधच वाहतंय. एकदम अशी नॅरो व्हॅली असल्यामुळे काय होतंय प्रेशरनं पाणी येते खाली आणि त्याचा फेस तयार झाल्यामुळे असं वाटतं की ते दूधच वाहतंय. त्याच्यामुळे त्याचं मिल्की बार असं नाव पडलंय. ओके मित्रांनो आपण आता आलोय सवळ्या घाटमध्ये. बोलण्यानं कळलं आमची किती गाण फाटली इथे आधीचं ट्रेक करून. तरी पण यावं म्हटलं बघावं. इथून अजून खाली अर्धा तासाचं ट्रॅक आहे. तर तिथं जाऊन पण काही व्ह्यू दिसणार नाही कारण दुःख तुम्ही बघू शकता किती झालं इथे. त्याच्यामुळं मधूनच जाण्याला घेतलं आहे. नंतर करणारच आहे पण आम्ही सवळ्या घाटचं. स्टे ट्यून्ड.